माझे नाव विकास. बँकेतील माझी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नुकतीच माझी एका राष्ट्रीयकृत बँकेत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून नियुक्ती झाली होती. माझी ही पहिलीच बदली थेट कर्नाटकमधील एका ऐतिहासिक आणि गजबजलेल्या शहरात म्हणजेच म्हैसूरमधील एका प्रमुख भागात झाली होती. नवीन शहर, नवीन माणसे आणि नवीन वातावरण असल्याने सुरुवातीला मला थोडे अवघडल्यासारखे वाटत होते. म्हैसूरमध्ये येऊन मला अवघे 4 दिवस झाले होते. हक्काचा निवारा मिळेपर्यंत मी स्टेशन जवळच्या एका साध्या लॉजवर मुक्काम ठोकला होता. परंतु त्या लॉजचे दररोजचे भाडे आणि बाहेरच्या जेवणाचा खर्च माझ्या खिशाला परवडणारा नव्हता. त्यामुळे लवकरात लवकर एखादी चांगली खोली भाड्याने शोधणे हाच माझ्यासमोर एकमेव पर्याय होता. बँकेत ड्युटी सांभाळत मी येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक ग्राहकाकडे, मग ते पुरुष असोत वा महिला, आजूबाजूला कुठे भाड्याने खोली मिळेल का याबद्दल चौकशी करत होतो. मला बँकेच्या अगदी जवळ असणारी खोली हवी होती, जेणेकरून येण्या जाण्याचा वेळ आणि त्रास वाचेल. अशातच एका वृद्ध ग्राहकाने मला बँकेपासून अवघ्या 100-150 मीटर अंतरावर असलेल्या एका जुन्या वाड्याचा पत्ता दिला. तो म्हणाला की तिथे एक कुटुंब राहते आणि त्यांच्याकडे भाडेकरूसाठी जागा रिकामी आहे. ती माहिती मिळताच माझ्या जीवात जीव आला. मी ठरवले की संध्याकाळी बँकेचं काम आटोपल्यानंतर तिथे जाऊन प्रत्यक्ष चौकशी करायची. संध्याकाळी बँकेचे कामकाज संपवून हिशोब पूर्ण केला आणि मी त्या दिलेल्या पत्त्यावर पोचलो. ते घर म्हणजे एक जुना देखणा दाक्षिणात्य पद्धतीचा लाकडी वाडा होता. मुख्य दरवाजा बंद होता. मी पुढे सरसावून दरवाजावर थाप मारली. काही क्षणातच कडी उघडण्याचा आवाज आला आणि दरवाजा उघडला गेला. समोर उभ्या असलेल्या तरुणीला पाहून मी क्षणभर स्तब्धच झालो. पिवळसर काठीची साडी, केसात मोगऱ्याचा सुवासिक गजरा आणि डोळ्यात एक गडद काजळ. तिला पाहून असे वाटत होते की जणू ती एखादी दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री माझ्यासमोर उभी आहे. तिने अत्यंत आदराने मला तिच्या भाषेत म्हणजेच कन्नडमध्ये काहीतरी विचारले. मला कन्नड येत नसल्यामुळे मी तिला हिंदीत उत्तर दिले आणि विचारले, नमस्ते, काय इथे खोली भाड्याने मिळण्याची जागा रिकामी आहे? माझे हिंदीत ऐकून तिने थोडे हसून घरात पाहिले आणि आपल्या आईला आवाज दिला, अम्मा इकडे या, कोणीतरी आपल्या खोली भाड्याने घेण्यासाठी विचारपूस करायला आले आहे. काही वेळातच तिची आई अंगणातून दिवाणखान्यात आली. त्यांना पाहून मी पुन्हा चकित झालो. वयस्कर असूनही त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज होते आणि त्या अतिशय सुविध आणि उमद्या व्यक्तिमत्वाच्या वाटत होत्या. त्यांनी माझ्याकडे पाहत स्मित हास्य केले आणि विचारले, तुम्हाला खोली भाड्याने हवी आहे का? तुम्ही एकटे राहता की तुमचे कुटुंब सोबत आहे? मी नम्रपणे उत्तर दिले, जी आंटी, मी सध्या एकटाच आहे. बँकेत नवीन नोकरी लागली आहे. त्यांनी मला आदरपूर्वक वाड्याच्या आत बोलावले. या आत या. मी आत पाऊल ठेवले आणि वाड्याची भव्यता पाहून थक्क झालो. तो एक अतिशय मोठा पारंपरिक लाकडी वाडा होता. मध्यभागी एक मोठा आलिशान लाकडी झोपाळा टांगलेला होता. वर आणि खाली अनेक खोल्या दिसत होत्या. घराच्या खांबावर आणि छतावर केलेले लाकडी नक्षीकाम हस्तकलेचा एक उत्कृष्ट नमुना होता. आंटींनी मला विचारलं, बेटा तुझं नाव काय? मी म्हणालो, माझं नाव विकास आहे. अगदी जवळच्या असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेत मी नोकरी करतो. माझी माहिती ऐकून त्या म्हणाल्या, अरे वा, खूप छान. विकास, हा झोपाळ्यावर समोरील भाग आहे. ती खोली तुझी. तू इच्छित असल्यास आज रात्री किंवा उद्या सकाळी तुझे सामान आणून ठेवू शकतोस. मी थोडे ओढे-वेढे घेत विचारले, पण आंटी, या खोलीचा महिना भाडे किती असेल? त्यांनी सांगितले, महिना 3,000 रुपये भाडे आणि 10,000 रुपये अनामत रक्कम. मी मनातल्या मनात हिशोब केला. लॉजवर मला दिवसाचे 600 ते 700 रुपये मोजावे लागत होते. त्या तुलनेने म्हैसूरसारख्या शहरात एवढा मोठा आणि सुरक्षित वाडा अत्यंत स्वस्त दरात मिळत होता. मी लगेच होकार दिला आणि म्हणालो, आंटी, मी बाहेर जेवण करून आज रात्री इथे सामान शिफ्ट होतो. त्याच वेळी त्या तरुणीने, जिचं नाव नंतर मला काव्य असल्याचे समजले, मला पिण्यासाठी पाण्याचे भांडे आणले. तिने पाण्याला पेला हातात धरला. जेव्हा मी तिच्या हातातून पाण्याचा पेला घेऊ लागलो तेव्हा तिच्या हाताचा स्पर्श माझ्या हाताला झाला. मी तिच्याकडे पाहिले तर अत्यंत लागवीपणे गालातल्या गालात हसत होती. तिचा तो अवखळ आणि मनमोकळा स्वभाव मला थोडा वेगळा पण सुखकर वाटला. रात्री जेवण आटपून साधारण 8च्या सुमारास मी माझे सामान घेऊन वाड्यावर पोचलो. पुढील 15-20 मिनिटात मी माझी खोली व्यवस्थित लावून घेतली
प्रवासाचा आणि सामान आणण्याचा थकवा असल्याने मी हात मूठ धुण्यासाठी स्नानगृह शोधू लागलो. वाड्याच्या पडवीत काव्या फोनवर कोणाशी तरी बोलत उभी होती. मी तिला विचारले, काव्याजी बाथरूम कुठे आहे? तिने हाताने दिशेने इशारा केला. मी जेव्हा बाथरूमच्या भागात गेलो तेव्हा माझ्या लक्षात आले की तो एक मोठा सामायिक बाथरूम होता, जिथे कपडे वाळत घालण्याची दोरी होती आणि घरातील सर्वांसाठी एकच व्यवस्था होती. हात पाय धुवून मी बाहेर आलो आणि आंटींचा आवाज दिला. आंटी बाहेर आल्या आणि म्हणाल्या, काय झाले विकास, काही अडचण आहे का? मी थोडे संकोचाने विचारले, आंटी इथे भाडेकरूसाठी वेगळे बाथरूम नाही का? त्यावर आंटी अत्यंत समजूतदारपणे म्हणाल्या, बेटा, आधी हे आमचे एकत्र कुटुंब राहणारे घर होते. आता आम्ही खोल्या भाड्याने देण्यास सुरुवात केली आहे. काळजी करू नकोस, काही महिन्यात आम्ही तुझ्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करून देऊ. आंटीचे ते प्रेमळ आश्वासन ऐकून मी माझ्या खोलीत परतलो. रात्रीच्या 10च्या सुमारास मी बेडवर झोपून मोबाईल पाहत होतो. अचानक खिडकीतून पाहिले तर काव्या बाहेर झोपाळ्यावर येऊन बसली होती. ती शांत रात्री माझ्या खोलीच्या दिशेने पाहत होती आणि काहीतरी खून करत मला बाहेर बोलवण्याचा प्रयत्न करत होती. तिचा तो लपून छुपून बोलवण्याचा प्रकार मला एका बाजूने थक्क करणारा तर दुसऱ्या बाजूने थोडा संभ्रमात टाकणारा होता. तेवढ्यात आंटी तिथे आल्या आणि त्यांनी काव्याला पाहिले. त्या तिला समजावून आणि थोडे रागवून आत निघून गेल्या. काव्या पहिल्याच भेटीत मला खूप आवडली होती, पण मी तिथे नवीन भाडेकरू असल्याने स्वतःवर संयम ठेवणे योग्य मानले. दुसऱ्या दिवशी सकाळी मला बँकेत जाण्यासाठी 9 वाजता निघायचे होते. थकव्यामुळे माझे डोळे थोडे उशिरा म्हणजे 8 वाजता उघडले. मी घाईघाईने टॉवेल घेऊन बाथरूमच्या दिशेने निघालो. मला कल्पना नव्हती की आत कोणी असेल. मी बाथरूमच्या जवळ पोचलो आणि त्याच वेळी काव्या अंगाला टॉवेल गुंडाळून ओल्या केसांनी बाहेर येत होती. आमची नजरानजर झाली. ती मला पाहून पुन्हा एकदा गालातल्या गालात हसली. आंटीने जर आम्हाला अशा परिस्थितीत एकत्र पाहिले तर गैरसमज करून घेतील आणि मला घर खाली करायला सांगतील. या भीतीने मी तातडीने मागे फिरलो आणि खोलीत आलो. तिथून खिडकीच्या आतून पाहिले तर ती आता जातानाही माझ्याकडे खोलीत पाहत होती. 5 मिनिटांनी मी पुन्हा बाथरूममध्ये गेलो. घाई गडबडीत काव्याने काही कपडे तिथेच राहून गेले होते. मी माझी आंघोळ आटपून बाहेर आलो तेव्हा आंटी बाहेर उभ्या होत्या. त्यांनाही कामासाठी आज जायचं होतं. मला पाहून त्या म्हणाल्या, विकास बेटा, सकाळी काही अडचण तर नाही आली ना? मी म्हणालो, नाही आंटी, सर्व काही ठीक आहे. मी खोलीत येऊन बँकेचे कपडे घालून तयार झालो. जेव्हा मी बाहेर पडलो तेव्हा काव्या झोपाळ्यावर बसून झोके घेत होती. आंटी घरात काहीतरी काम करत होत्या. मी तिच्या जवळून जात असताना तिने अत्यंत चपळाईने माझ्या हातात एक चिठ्ठी सरकवली. तिने हळूच सांगितले, यावर माझा नंबर आहे. रात्री मला मिस कॉल दे, मी फोन करेन. आणि विकास, तुझे नाव खूप सुंदर आहे. मी ती चिठ्ठी खिशात ठेवली आणि बँकेकडे निघालो. दिवसभर बँकेत काम करताना माझ्या डोक्यात काव्याचेच विचार चक्रावत होते. अवघ्या 1-2 दिवसाच्या परिचयात ती माझ्या इतकी जवळ कशी काय येऊ शकते याचे मला आश्चर्य वाटत होते. संध्याकाळी 6 वाजता जेव्हा मी वाड्यावर परतलो तेव्हा तिथे अंगणात 4-5 अनोळखी लोक बसलेले दिसले. त्यांच्यात गंभीर चर्चा सुरू होती. मी कोणाकडेही न पाहता थेट माझ्या खोलीत गेलो. ते लोक खूप रागात आंटी आणि काव्याशी बोलत होते. दाक्षिणात्य भाषा असल्याने मला पूर्ण विषय समजला नाही, पण वातावरण खूप तणावाचे होते एवढे नक्की. अर्ध्या तासानंतर ते लोक निघून गेले. मी खोलीबाहेर आलो आणि पाहिले की आंटीचे डोळे रडून लाल झाले होते आणि काव्या त्यांच्या खात्यावर हात ठेवून त्यांचे सांत्वन करत होती. मी पुढे होऊन विचारले, आंटी काय झाले? काही मोठी समस्या आहे का? तुम्ही रडत का आहात? आंटीचे डोळे पुसत अत्यंत खिन्नपणे सांगितले, विकास, हा आमचा घरगुती कौटुंबिक वाद आहे. तुला यातले काही समजणार नाही. तू काळजी करू नकोस. त्यांच्या खाजगी आयुष्यात जास्त ढवळाढवळ नको म्हणून मी गप्प बसलो आणि रात्रीच्या जेवणासाठी बाहेर पडलो. जेवण करून जेव्हा मी 11 वाजता परत आलो तेव्हा काव्या पडवीत बसून मोबाईल पाहत माझीच वाट पाहत असल्यासारखी वाटली. मी खोलीत आलो आणि विचार करू लागलो की तिला फोन करावा की नाही. जर तो फोन आंटीकडे असेल तर उगाच गैरसमज नको. पण शेवटी मनास धाडस आणून मी ते चिठ्ठीवरील नंबरवर मिस कॉल दिला. 0 मिनिटात परतीचा फोन आला. पलीकडून आवाज आला, हॅलो, कोण?
मी हळू आवाजात म्हणालो, हॅलो काव्या, मी विकास बोलतोय, तू जागी आहेस का? त्यावर पलीकडून अत्यंत गंभीर आणि अनपेक्षित आवाज आला, रात्री खोलीच्या दरवाजाची कडी लावू नकोस, मी कधीही तुझ्या खोलीत येईन. एवढे बोलून फोन कट झाला. मला खूप आश्चर्य वाटले की काव्या इतक्या धाडसाने कसे बोलू शकते. पण मी दरवाजाची कडी न लावता तसाच झोपून गेलो. मध्यरात्री साधारण 2च्या सुमारास मला माझ्या गालावर कोणाचा तरी मऊ स्पर्श जाणवला. मी दचकून उठलो. खोलीत अंधार होता, त्यामुळे सुरुवातीला काही स्पष्ट दिसत नव्हते. काही सेकंदानंतर जेव्हा डोळे अंधाराशी एकरूप झाले तेव्हा समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तिथे काव्या नसून आंटीच उभ्या होत्या. त्याने हळूच खोलीचा लाईट चालू केला आणि दरवाजाची कडी लावून त्या माझ्या बेडजवळ येऊन बसल्या. मी अत्यंत घाबरलो आणि गोंधळलो. मी विचार केला की फोन तर काव्याने उचलला होता, मग आंटी इथे कशा आल्या? मी थरथरत्या आवाजात विचारले, आंटी, इतक्या रात्री काही काम होतं का? आंटीच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. त्यांनी माझा हात हातात घेतला आणि अत्यंत भावनिक होऊन आपली व्यथा मांडू लागल्या. त्या म्हणाल्या, विकास, मला माफ कर, इतक्या रात्री तुझ्या खोलीत आले, पण मी खूप हताश झाले आहे. माझे पती वारून आज 8 वर्ष झाली. या 8 वर्षात मी हे घर आणि काव्याला एकटीने कसे सांभाळले हे मलाच ठाऊक आहे. प्रत्येक स्त्रीला आयुष्यात आधाराची, सुरक्षेची आणि आनंदाची गरज असते. आज संध्याकाळी जे लोक आले होते ते काव्याच्या सासरचे लोक होते. मी विचारले, काव्याच्या सासरचे? त्यावर आंटीने संपूर्ण सत्य सांगितले. होय, काव्याचं लग्न झालं होतं, पण लग्नानंतर अवघ्या 2 महिन्यात ती अत्यंत आजारी पडली. त्या आजारपणामुळे तिच्या गर्भाशयाला मोठी इजा झाली आणि डॉक्टरांनी सांगितले की ती कधीही आई बनू शकणार नाही. या एका कारणामुळे तिच्या पतीने तिच्या सासरच्या लोकांची तिला अत्यंत क्रूरपणे घटस्फोट दिला आणि घराबाहेर काढले. आज ते लोक इथे येऊन आम्हाला टोमणे मारत होते आणि संपत्तीवर हक्क सांगत होते. एक आई म्हणून मला तिचे भविष्य अंधारमय दिसत होत आहे. मला अशा एका विश्वासू माणसाची गरज आहे जो माझ्या मुलीला स्वीकारेल, तिला आधार देईल आणि या वाड्याला हक्काचा पुरुष मिळेल. जेव्हा तो आमच्या नंबरवर मिस कॉल दिला तेव्हा तो नंबर माझ्या फोनवर आला, कारण काव्याने घाईघाईत चिठ्ठीवर लिहिताना शेवटचे 2 अंक चुकवले होते, ज्यामुळे तो नंबर काव्याच्या ऐवजी माझ्या फोनला लागला होता. तुझा मिस कॉल पाहून मला जाणवले की देवच बहुधा तुझ्या रूपाने आमच्या मदतीला आला आहे. आंटीचे ते बोलणे ऐकून माझ्या मनातील सर्व भीती दूर झाली आणि त्यांच्याबद्दल प्रचंड आदर निर्माण झाला. आंटी म्हणाल्या, विकास, जर तू काव्याशी लग्न करून या घराचा जावई होण्यास तयार असशील तर मी माझी संपूर्ण संपत्ती आणि हा वाडा तुझ्या नावावर करायला तयार आहे. आम्हाला फक्त चांगल्या आणि खंबीर मनाच्या मुलाची सोबत हवी आहे. त्या रात्री आंटीने आईच्या मायेने माझ्या पाठीवर हात ठेवला आणि मला विचार करण्यासाठी वेळ दिला. त्यांना डोळ्यातील ती अगतिकता पाहून मला समजले की या कुटुंबाला खरंच एका आधाराची गरज आहे. काव्या तर मला पहिल्याच दिवसापासून मनापासून आवडली होती आणि तिच्या या दुःखाची कहाणी ऐकून तिच्याबद्दल मला अधिकच प्रेम वाढले. दुसऱ्या दिवशी सकाळी काव्या झोपाळ्यावर बसली होती तेव्हा मी तिच्याजवळ गेलो. ती अत्यंत खिन्न दिसत होती. मी तिला ती चिठ्ठी दाखवली आणि म्हणाल्या, काव्या, तुझा नंबर चुकल्यामुळे तो फोन आंटींना लागला होता, पण जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. आंटींनी मला सर्व काही सांगितलं आहे. काव्याच्या डोळ्यात पाणी आले. ती म्हणाली, विकास, मला माफ कर. माझ्या भूतकाळामुळे कदाचित तू आता माझ्याशी बोलणारही नाहीस. मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो, असे काही नाही, मी तुझ्या भूतकाळासह तुला स्वीकारायला तयार आहे. मी आंटींना वचन दिले आहे की मी तुझ्याशी लग्न करेल. हे ऐकताच काव्याच्या चेहऱ्यावर जग जिंकण्याचा आनंद दिसला. तिने आनंदाश्रूसह मला घट्ट मिठी मारली. त्यानंतर जास्त वेळ न दवडता मी बँकेतून 5 दिवसांची रजा मंजूर करून घेतली. आम्ही कायदेशीर मार्गाने कोर्टात जाऊन रजिस्टर मॅरेज अत्यंत साधारणपणे लग्न केले. आंटींनी दिलेल्या वचनानुसार वाड्याची व्यवस्था आणि संपत्ती आमच्या नावावर केली. आमच्या लग्नाला आता 4 वर्ष पूर्ण झाली आहेत. आम्ही दोघांनीही एकमेकांच्या संमतीने एका अनाथ आश्रमात एक गोड लहान बाळ दत्तक घेतले आहे.
आता आमचा संपूर्ण लाकडी वाडा त्या बाळाच्या पैजानाच्या आवाजाने आणि हसण्याने घुमत असतो. म्हैसूरचा एक छोट्या खोलीचा शोधात आलेला मला केवळ राहण्यासाठी घरच मिळाले नाही, तर काव्यासारखी सुंदर समजूतदार पत्नी आणि आंटीसारखी प्रेमळ आई मिळाली, ज्यांच्यासोबत मी आज एक सुखी आणि समाधानी संसार जगत आहे. लग्नानंतरच्या या सुरुवातीच्या दिवसातील एक अत्यंत शांत आणि आल्हाददायक संध्याकाळ होती. म्हैसूरच्या त्या अथांग आणि देखण्या लाकडी वाड्यात आता एक वेगळे चैतन्य आले होते. बँकेचे काम आटपून मी जेव्हा घरी परतलो, तेव्हा नेहमीप्रमाणे वाड्याच्या मुख्य अंगणात मोगऱ्याचा तो ओळखीचा, मनाला भुराळ पाडणारा सुगंध दरवळत होता. मी खोलीत जाऊन कपडे बदलले आणि हातपाय धुवून बाहेर आलो. आंटी शेजारच्या मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या, त्यामुळे संपूर्ण वाड्यात एक कमालीची शांतता आणि खाजगीपणा रेंगाळत होता. काव्या अंगणाच्या मध्यभागी असलेल्या त्याच लाकडी झोपाळ्यावर बसली होती. तिने आज गडद लाल रंगाची साडी नेसली होती. ओले केस पाठीवर मोकळे सोडले होते आणि तिच्या लांब सडक केसातून मोगऱ्याचा पांढरा शुभ्र काळ्या डोकावत होत्या. तिचे ते काजळ भरले डोळे मोबाईलमध्ये गुंतले होते, पण तिच्या चेहऱ्यावर एक मंद हसू होतं. मी हळूच पावलांनी तिच्या मागे गेलो आणि काही न बोलता झोपाळ्याच्या लाकडी दांड्याला धरून हलकेचे पुढे ढकलला. अचानक मिळालेल्या झोक्याने काव्या दचकली, पण मागे वळून मला पाहताच तिच्या चेहऱ्यावर लाजरेपणाचे भाव उमटले. अरे, तुम्ही कधी आलात? मला कळलेच नाही. ती तिच्या गोड आवाजात हिंदी आणि मराठी शब्दांचे सुरेख सरमिसळ करत होती. जेव्हा एखादी अप्सरा स्वतःच्याच विचारात हरवलेली असते, तेव्हा आजूबाजूच्या जगाचा विसर पडणारच. मी मिश्किलपणे म्हणालो आणि तिच्या शेजारी झोपाळ्यावर जाऊन बसलो. माझ्या इतक्या जवळ बसल्याने काव्याच्या गालावर गुलाबी छटा उमटली. तिने तिची नजर खाली वळवली आणि हातातील साडीच्या पदराशी चाळा करू लागली. लग्नाचे 4 दिवस झाले होते. कोर्टात आम्ही कायदेशीर पती पत्नी झालो होतो, पण आजही आमचे एकमेकावरून नजर हटणे कठीण जात होते. आमच्यातील तो अवखळपणा आता एका अथांग प्रेमात बदलत होता. मी हळूच माझा हात पुढे केला आणि तिची नाजूक मऊ बोटे माझ्या हातात घेतली. माझ्या हाताच्या स्पर्शाने तिच्या शरीरात एक हलकी शहाकुली उमटली. तिने तिचे डोळे उचलून थेट माझ्या डोळ्यावर पाहिले. त्या डोळ्यात आता केवळ अगतिकता किंवा दुःख नव्हते, तर नव्याने मिळालेल्या आयुष्याचा आनंद आणि माझ्याबद्दल असीम प्रेम स्पष्ट दिसत होते. काव्या, मी अत्यंत हळुवार आवाजात म्हणालो, या 4 दिवसात मला असे वाटू लागले आहे की मी या जगातील सर्वात नशीबवान माणूस आहे. तुझ्यासारखी सुंदर आणि पवित्र मनाचा जोडीदार मला मिळाली, यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. माझे हे शब्द ऐकून काव्याचे डोळे मऊ झाले. तिने तिचा दुसरा हातही माझ्या हातावर ठेवला आणि म्हणाली, विकास, माझ्या आयुष्यात जेव्हा अंधार होता, तेव्हा तुम्ही एका प्रकाशासारखे आलात. मला वाटले नव्हते की मला पुन्हा कोणी इतके प्रेम करेल, मला इतका आदर देईल. मी रोज देवाचा आभार मानते. तिच्या बोलण्यातील भावनिकता पाहून माझे मन भरून आले. मी तिच्या अगदी जवळ सरकलो. आमचे खांदे एकमेकांना घासून गेले. वाड्याच्या पडवीत लावलेल्या दिव्यांचा मंद पिवळसर प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडत होता, ज्यामुळे तिचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसत होते. तिच्या केसातील मोगऱ्याचा गंध माझ्या श्वासात भरून राहिला होता. मी माझा डावा हात हळूच तिच्या पाठीवर फिरवत तिच्या खांद्यावर ठेवला आणि तिला जवळ ओढले. काव्यानेही कोणताही संकोच न बाळगता तिचे डोके माझ्या छातीवर टेकवले. माझ्या हृदयाची वाढलेली ठोके तिला स्पष्ट ऐकू येत असावेत, कारण ती गालातल्या गालात हसली आणि तिने तिचे दोन्ही हात माझ्या कमरेभोवती विळाक्यासारखे घट्ट केले. काही मिनिटे आम्ही दोघेही काहीच बोललो नाही. केवळ त्या लाकडी झोपाळ्याचा हलका होत असलेला आवाज आणि आमचे एकमेकांचे श्वास, एवढंच काय ते शांत रात्री ऐकू येत होते. हा क्षण थांबून जावा असे आम्हाला वाटत होते. मी माझे बोट तिच्या हनवटीवर ठेवून तिचे तोंड हळूच वर केले. तिचे ओठ हलकेच थरथरत होते. तिच्या डोळ्यावर लज्जेची एक अदृश्य चादर ओढली गेली होती. तिने तिचे डोळे मिटून घेतले, जणू काही ती येणाऱ्या सुंदर क्षणाची वाट पाहत होती. मी अधिक वेळ न घालवता माझे ओठ तिच्या ओठावर टेकवले. तो स्पर्श अत्यंत नाजूक, तितकाच उत्कट होता. 4 वर्षापूर्वीच्या त्या
एका चुकीच्या मिस कॉलने सुरू झालेला हा प्रवास आज इतक्या सुंदर वळणावर आला होता याची मला जाणीव त्या स्पर्शात होती. काव्यानेही तिच्या हातांचा विळखा माझ्या गळ्याभोवती घट्ट केला आणि पूर्ण समर्पण माझ्या प्रेमाचा स्वीकार केला. आम्ही दोघेही त्या वाड्याच्या जुन्या ऐतिहासिक वातावरणात बाहेरील जगाचा पूर्ण विसर पडून एकमेकाच्या प्रेमात रंगात न्हाऊन गेलो. ती रात्र आमच्यासाठी केवळ एक रात्र नव्हती, तर आमची सुखी आणि रोमॅन्टिक संसाराची एक सुंदर नांदी होती, ज्याची गोडी पुढची अनेक वर्षे आमच्या आयुष्यात तशीच टिकून राहणार होती. लग्नानंतर काही महिने अतिशय आनंदात आणि प्रेमात गेले. विकास आणि काव्याच्या संसाराची घडी छान बसली होती आणि त्या जुन्या वाड्यात आता नेहमी हसण्याचे आवाज येत असत. दरम्यान उन्हाळ्यातील सुट्ट्या सुरू झाल्यामुळे वाड्यात एका नव्या पाहुणीची एंट्री झाली. ती होती काव्याची चुलत बहीण निशा. निशा बंगळुरूला एक मल्टीनॅशनल कंपनीत डिझायनर म्हणून काम करत होती. ती दिसायला अत्यंत आधुनिक, देखणी आणि तितकीच बोलकी होती. तिच्या येण्याने वाड्याचे वातावरण आणखीनच रंजक बनले. काव्या घरकामात आणि आंटींना मदत करण्यात व्यस्त असायची, त्यामुळे शहरात नवीन असलेल्या निशाला मैसूर दाखवण्याची आणि तिच्याशी गप्पा मारण्याची जबाबदारी बऱ्याचदा विकासवर आली. निशाचा स्वभाव काव्यापेक्षा पूर्णपणे वेगळा होता. ती खूपच बिनधास्त आणि रोमॅन्टिक विचाराची होती. एकदा सायंकाळी आंटी आणि काव्या एका जवळच्या नातेवाईकडे काही कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. वाड्यावर फक्त विकास आणि निशा दोघेच होते. बाहेर हलका पाऊस पडत होता आणि हवेत छानसा गारवा पसरला होता. विकास ऑफिसचे काही कामे करत दिवाणखान्यात बसला होता. तेवढ्यात निशा तिथे आली. तिने मोरपंखी रंगाची एक सुंदर सलवार कुर्ता घातला होता. पावसाच्या वातावरणामुळे तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. जीजू, इतक्या छान हवामानातही तुम्ही लॅपटॉपमध्येच गुंतून राहणार आहात का? निशा झोपाळ्यावर बसत मिश्किलपणे म्हणाली. विकासने हसून लॅपटॉप बाजूला ठेवला. मग काय करायचे सांग? तुझ्या बंगळुरूसारखे इथे मोठे मॉल्स किंवा कॅफे जवळ नाहीत. कॅफे नसेल पण सुंदर वाडा आणि हा पाऊस तर आहे ना, निशा म्हणाली आणि तिने खिडकीबाहेर पाहत एक दीर्घ श्वास घेतला. तिच्या केसांची एक बट तिच्या गालावर रेंगाळत होती. विकास तिच्याकडे पाहतच राहिला. तिच्या डोळ्यातील ती चमक आणि बोलण्यातील ते मोकळेपणा खूपच आकर्षक होता. तो उठून तिच्याजवळ त्या लाकडी झोपाळ्याजवळ जाऊन बसला. निशाच्या शरीरातून एका महागड्या परफ्यूमचा आणि पावसाच्या ओल्या मातीचा संमिश्र सुवास येत होता, ज्याने वातावरण अधिकच रोमॅन्टिक बनवले. निशा, तू आल्यापासून या वाड्याला लोकच बदलला आहे. तुझी ही आधुनिक विचारसरणी आणि हे रूप खरोखरच खूप वेगळं आहे, विकासने तिच्या डोळ्यात पाहत म्हटले. निशाची तीच नजर विकासवर स्थिर केली. तिच्या चेहऱ्यावर एक लाडीवाळं हसू होतं. ती अधिक जवळ सरकली, इतकी की तिचे रेशमी केस विकासच्या खांद्याला स्पर्श करत होते. जीजू, तुम्हाला एक गुपित सांगू? काव्या जेव्हा तुमच्याबद्दल सांगायची तेव्हापासून मला तुमच्याबद्दल एक वेगळे आकर्षण होते. तुमचा शांत आणि समजूतदार स्वभाव कोणत्याही मुलीला भुरळ पाडेल असाच आहे. निशाचे हे प्रांजळ आणि रोमॅन्टिक बोलणे ऐकून विकासच्या हृदयाची धडधड वाढली. बाहेरील पावसाचा आवाज आता वाढला होता आणि वाड्यातील मंद पिवळा प्रकाश त्या दोघांच्या जवळीकीला साक्षीदार होत होता. विकासने हळूच तिचा हात आपल्या हातात घेतला. निशाची बोटे मऊ आणि उबदार होती. तिने त्याचा हात मागे घेतला नाही. उलट तिने विकासच्या हातावर आपली पकड घट्ट केली. निशा, तू खूप सुंदर आहेस, इतकी की तुझ्या समोरून नजर हटवणे कठीण आहे, विकास अत्यंत हळूवार आवाजात म्हणाला. निशा लाजून तिचे डोके विकासच्या खांद्यावर टेकवले. तिचा तो स्पर्श अत्यंत रोमांचक होता. विकासने आपला हात तिच्या पाठीवर फिरवत तिला स्वतःच्या कवेत घेतले. त्या शांत पावसाळी रात्री त्या ऐतिहासिक वाड्याच्या कोपऱ्यात दोघेही बाहेरील जगाचा विसर पडून एकमेकाच्या मिठीत विरघळून गेले. हा क्षण त्यांच्या नात्यातला एक नवीन रोमॅन्टिक आणि कधीही न विसरता येणारे वळण देऊन गेला. निशामुळे विकासच्या आयुष्यात एक वेगळाच आनंद आणि आकर्षणाची भर पडली होती, जी त्या वाड्याच्या भिंतीमध्ये एक गोड गुपित बनून राहिली. निशाच्या त्या पावसाळी रात्रीच्या आगमनाने आणि आमच्यातील त्या अनपेक्षित जवळीकीमुळे वाड्यातील वातावरण आता पूर्णपणे बदलले होतं. वरवर पाहता सर्व काही नेहमीसारखे शांत वाटत होते.
पण त्या लाकडी वाड्याच्या मोठ्या भिंती आड एक गूढ आणि थरारक खेळ सुरू झाला होता, ज्याची कल्पना ना मला होती ना काव्याला. निच्या वाड्यावर आल्यापासून ती रात्रीची खूप उशिरापर्यंत जागत असायची. अनेकदा मध्यरात्री वाड्यातील जुन्या लाकडी जिन्यावर कोणाची तरी पावले वाजल्याचा भास व्हायचा. सुरुवातीला मला वाटले की माझा भ्रम असेल, पण एक रात्र अशी आली की ज्या रात्री या कथेला संपूर्ण सस्पेन्स वळण दिले. त्या रात्री आंटी आणि काव्या गाढ झोपेत होत्या. बाहेर ढगांचा गडगडाट सुरू होता. अचानक रात्री 2च्या सुमारास माझ्या खोलीच्या दरवाजावर हलकी थाप पडली. मी दचकून उठलो. विचार केला काव्या असेल म्हणून मी हळूच उठून कडी उघडली. समोर पाहतो तर निशा उभी होती. तिच्या अंगावर काळ्या रंगाची मऊ रेशमी साडी होती आणि तिच्या डोळ्यात एक अकल्पनीय, काही भीतीदायक पण तितकेच तीव्र रोमॅन्टिक भाव होते. निशा, इतक्या रात्री इथे काय करतेस? मी दबलेल्या आवाजात विचारले. तिने काहीही न बोलता माझ्या ओट्यावर तिचे बोट ठेवले आणि मला हलकेच मागे ढकलत ती खोलीच्या आत आली. तिने पाठीमागे दरवाजा शांतपणे बंद केला. खोलीत केवळ खिडकीतून येणाऱ्या विजेचा मंद प्रकाश पडत होता. जिजू, मला भीती वाटते. त्या वरच्या खोलीत कोणीतरी आहे. निशा अत्यंत जवळ येत माझ्या छातीवर तिचे हात ठेवून थरथरत्या आवाजात म्हणाली. तिच्या शरीराचा उबदार स्पर्श आणि तिचा तो घाबरलेला पण मोहक अवतार माझ्या हृदयाची धडधड वाढवत होता. मी तिला कवेत घेतले आणि तिच्या पाठ थोपटत म्हणालो, शांत हो निशा. वरच्या खोल्या तर कित्येक वर्षापासून बंद आहेत. तिथे कोण असणार? निशा तिचे डोके वर केले. तिचे ओठ माझ्या ओठांच्या अगदी जवळ आले होते. मला माहीत नाही विकास, पण जेव्हापासून मी या वाड्यात आले आहे मला असे वाटते की कोणीतरी माझ्यावर आणि तुमच्यावर नजर ठेवून आहे. मला या क्षणी फक्त तुमची साथ हवी आहे. तिच्या या शब्दांनी खोलीतील रोमॅन्टिक तणाव कमालीचा वाढवला. बाहेरील पावसाच्या आवाजात आम्ही दोघेही एकमेकाच्या मिठीत हरवून गेलो. तिच्या ओठांचा तो उष्ण स्पर्श आणि मिठीतील ती ओढ जितकी रोमॅन्टिक होती तितकीच त्यामागे एक अकल्पनीय गूढता लपलेली होती. रोमांस आणि सस्पेन्सच्या या चक्रव्यूहात अडकलेला मी नकार देऊ शकलो नाही. मी तिचा हात घट्ट पकडला आणि आम्ही दोघेही अत्यंत सावध पावलांनी अंधाऱ्या जिन्यावरून वाड्याच्या त्या गूढ बंद असलेल्या वरच्या मजल्यावर चालू लागलो. आम्ही जसे त्या बंद खोलीच्या दारापाशी पोहोचलो तसा मागून एक सावलीच्या वेगाने निघून गेल्याचा भास झाला. मी मागे पाहिले तर तिथे कोणीच नव्हते, पण दाराच्या खालून एक मंद प्रकाश बाहेर येत होता. खोली तर बाहेरून कुलूप बंद आहे, मग आत प्रकाश कसा? मी थरथरत्या हाताने ती चावी कुलपातून फिरवली. एक कर्कश आवाज करत कुलूप उघडले आणि मी जसा दरवाजा ढकलला समोरचे दृश्य पाहून माझ्या आणि निशाच्या अंगावर काटा आला. तिथे जे काही होते त्याने आमच्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्या जुन्या वाड्याचे सर्वच मोठे गुपित आमच्या समोर उघडे झाले. त्या खोलीला कुलूप उघडताच जो प्रकाश बाहेर येत होता तो दुसरा तिसरा काही नसून देवाच्या माऱ्यासमोर लावलेला एक छोटा नंददीप होता. आणि अत्यंत सावध पावलांनी आत प्रवेश केला आणि खोलीचे दृश्य पाहून आमच्या डोळ्यातील सस्पेन्स आणि भीतीचे रूपांतर एका निखळ हृदयस्पर्शी भावनेत झाले. त्या खोलीच्या भिंतीवर काव्याच्या बालपणीपासूनचे अनेक हसरे फोटो लावलेले होते. खोलीच्या एका कोपऱ्यात जुन्या लाकडी पाण्याजवळ आंटी अत्यंत शांतपणे बसून जुन्या बालपणीचे कपडे हाताळताना डोळ्यातून अश्रू गाळत होत्या. निशा, जी रात्रीच्या वरच्या मजल्यावर पावले ऐकत होती, ती दुसरी कोणी नसून आंटीच होत्या, ज्या काव्याच्या विरहाने आणि तिच्या भविष्याच्या चिंतेने दररोज रात्री आंटी इथे येऊन ढसाढसा रडत असत. आम्हाला तिथे अचानक आलेले पाहून आंटी दचकल्या आणि त्यांनी घाईघाईने आपले अश्रू पुसले. विकास, निशा, तुम्ही इथे इतक्या रात्री? त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या. मी पुढे झालो आणि आंटीच्या समोर गुडघ्यावर बसून त्यांचा तो थरथरणारा हात माझ्या हातात घेतला. आंटी, तुम्ही या बंद खोलीत स्वतःला कोंडून घेऊन रोज रात्री असे का रडता? काव्याचे दुःख आता फक्त तुमचे राहिले नाही, ते माझेही आहे. मी तिला केवळ पत्नी म्हणून नाही तर तिच्या सर्व सुखांची जबाबदारी म्हणून स्वीकारले आहे. माझे हे शब्द ऐकून आंटींच्या स्वतःवरचा ताबा ठेवता आला नाही. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, बेटा, एक आई म्हणून
जेव्हा काव्याचा भूतकाळ आणि तिच्या सासरच्या लोकांनी दिलेले दुःख आठवते तेव्हा माझे काळीज तुटते. मला नेहमी वाटायचे की माझ्या पश्चात माझ्या लेकीला कोण सांभाळेल. पण विकास, या काही दिवसात तू तिला जे प्रेम आणि आदर दिलास तो पाहून आज माझे डोळे आनंदाने भरून आले आहेत. तेवढ्याच जिन्यावरून हलकी पावले वाजली आणि काव्या तिथे येऊन पोचली. तिने आंटीच्या हातातील तिचे बालपणीचे कपडे आणि आम्हा सर्वांच्या डोळ्यातील अश्रू पाहिले. तिला संपूर्ण परिस्थिती समजली. ती धावतच आली आणि तिने आंटीला खंबीरपणे मिठी मारली. निशानेही पुढे येऊन काव्याचा हात पकडला. निशाच्या डोळ्यातही आता अश्रू होते. ती म्हणाली, काव्या, मी बंगळुरूला एकटी राहत होते, पण या वाड्यात आल्यावर मला खऱ्या कुटुंबाची माया काय असते हे समजले. जिजूंसारखा माणूस तुझ्या आयुष्यात आला आहे. आता तू कधीच स्वतःला एकटी समजू नकोस. त्या अंधाऱ्या रात्री वाड्याच्या त्या बंद खोलीत एका आईचे दुःख, दोन बहिणीचे प्रेम आणि एका पतीचा खंबीर पाठिंबा एकत्र आले होते. मी, काव्या आणि आंटी दोघींनाही जवळ घेतले. बाहेर चाललेला पावसाचा गडगडाट आता शांत झाला होता आणि त्यांची जागा वाड्यातील एका उबदार सुरक्षित कुटुंबाच्या प्रेमाने घेतली होती. तो क्षण आमच्या सर्वांच्या हृदयाला स्पर्श करून गेला. भूतकाळातील सर्व जखमा पुसून आम्ही एका नव्या आणि आनंदी भविष्याची सुरुवात त्या रात्री खऱ्या अर्थाने केली होती. तो जुना लाकडी वाडा आता केवळ एक वास्तू राहिला नव्हता, तर तो आमच्या अथांग आणि पवित्र प्रेमाचा एक जिवंत मंदिर बनला होता.